तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, होळीच्या गेमातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. गुरुजी म्हणून यांची ओळख आहे. तर पूर्ण माहिती यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि बैलाबद्दल सुद्धा. नमस्कार काकाजी. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचं. माझे नाव रमेश चौधरी आहे. गुरुजीच्या नावाने प्रसिद्ध आहो. आणि काकाजी, आपल्याकडे आता सध्या किती बैल आहेत? माझ्याकडे 6 बैल आहेत आता होळीचे. हो. आणि तुम्हाला हा जो छंद आहे आपला होळीच्या पटाचा, हा किती वर्षापासून आहे काकाजी? माझं तर कसं, मी लहानपणापासूनच हे बघत आलो. कारण माझे आजोबा होते, तेही शेवटी काटकर होते, ड्रायव्हर होते आणि वडील पण. आणि आमच्या म्हटलं तर ही तिसरी पिढी आहे मला घेऊन होता की आपण या पटाच्या सदनामध्ये आहोत. आणि आजपर्यंत तरी अंदाजे किती बिल झाले काकाजी तुमचे? मिनिमम तरी झाले असेल, तर तेवढं तर लक्षात नाही, तरी पण 50च्या वरच झाले असेल. 50च्या वरतीच. हो. आणि काकाजी, म्हणजे जे तुमचे बैल होळीसाठी पडत असतात ते आपल्या सेकंडच्या पटामध्ये वगैरे नाही पडत का? सेकंडच्या पटामध्ये पडतात, परंतु आम्हाला कसं वेळ नाही आणि तेवढं कसं ती 3-4 दिवस आपण थांबत नाही आणि तेवढं आपल्याकडे माणसं राहत नाही. आपल्या होळीमध्ये कसं राहते की आम्ही तिथंच कॅम्प करून तिथंच राहत असतो महिन्यामध्ये. ते आम्हाला परवडते, आपले सेकंद नाही परवडत. आणि सर्वात मोठे बिल वगैरे कुठे झाले काकाजी तुमचे? आमच्या मछलीमध्ये भरपूर मोठे मोठे बिल झालेले आहे. त्यानंतर भावड आहे, गुमथाळा आहे. इकडे नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये जास्त प्रमाणात होतात. आणि होळीचे पट जे असतात त्याबद्दल माहिती द्या काकाजी, होळीच्या पटाबद्दल. काय आपलं ते तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याकडे बिलिंग करणं आहे. बैल बघून दोघांचे आपलं पाठ जमलं तर त्या हिशोबाने आपण लावत असतो. मग ते कसं आहे, बिलिंगमध्ये आपला ग्रुप असते, ग्रुपच्या हिशोबाने किती लावायचे काय, किंवा आम्ही एकटे खेळत असतो आपण. आणि तरी जसे 50 बिल झाले, त्यामध्ये टॉपर सर्वात मोठा बिल कोणता होता तुमच्या? नाही, 51 लाखाचा गेम झाला होता ते. पण त्याचे नाव नाही सांगणार तुम्ही. ते आम्ही पडलो त्याच्यामध्ये. मछलीला झाला. आता यावर्षी तयारी चालू हो ना? आता सुरूच आहे आमचं. तर गुमथाडा आहे, गुमथाड्यामध्ये 2-3 दिवसात आहे आपला एक गेम लागणार आहे. हो. आणखी जसा होळीचे जे बैल असतात ते किती फूट मैदान वगैरे पडत असतात? आम्ही कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 22 ते 21 खेळतो आम्ही. आणि असं असलं की पारच्या हिशोबाने तर 1800 पण खेळत असतो. 1800 पण. आणि जे बिलिंग जे जसे तुम्ही म्हणता होळीचे पट आहेत, त्यामध्ये कशाप्रमाणे नियम वगैरे असतात काकाजी? नियम म्हटलं तर काय, आपले हे सेकंड पट आहेत त्या प्रकारे ते भरपूर डिफरन्स असते त्याच्यामध्ये. कारण की याच्यामध्ये त्या पटामध्ये काय असते सेकंडमध्ये की तुम्ही कोणी इकडे तिकडे दान जात असते. आपल्याकडे कसं असते, एक ते कमिटी म्हणजे वेगळी असते, त्याच्यामध्ये नियमच्या कमिटीच्या नियमाच्या हिशोबाने चालायला लागत असते आपल्याला. आणि तुमच्याकडे सर्वात टॉपर बैल कोणता आहे? आता टायगर आहे सध्या टॉपरमध्ये. म्हणजे खेळ वगैरे झाले? टायगर आहे, बुलेट आहे, ओपन झालेला आहे. जसं एक वेळा मला वाटतं, एक वेळा जसे बैल ओपन झाले त्यांच्यावर बिल वगैरे खेळत नाही. असं नाही राहत की कसं राहते की तुम्हाला माहित आहे की त्या बैलासोबत आपण खेळू शकतो तर लावत असतात, नाही तर लावत नाही. मग तुम्ही नवीन खरेदी करत तुमच्या त्याचं चालत राहते, नवीन खरेदी आणि पुराणे बैल आहेत आपल्याकडे. आणि हे जे होळीचे पट आहेत तुमचे, हे किती जिल्ह्यामध्ये खेळतात काकाजी? नाही, जास्त आपल्या ते भंडारा जिल्ह्यामध्ये, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागपूर जिल्ह्यामध्ये राहते. आणि चंद्रपूर, झाडीपट्टीमध्ये चंद्रपूर, गडचिरोली या भागात जास्त चालत असते. मला वाटते जे होळीचे पट आहेत तुमचे ते फक्त आणि फक्त पावसाळ्याभरच असतात हो ना? नाही, आता पण सुरू आहेत ना. उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पण सुरू असतात, चालू असतात. पण ते कसं छोटे मोठे गेम असतात. आता जे पावसाळ्या म्हटलं तर आज मछली वगैरे, आता भाव उडाला, हे मोठे गेम, इकडे मोठे गेम असतात जास्त पावसाळ्याच्या. आणि जे बिलिंगचे पट आहेत त्याबद्दल काय सांगा? म्हणजे लोकांनी म्हणजे कधी निर्णय गलत लागते, कधी लोक म्हणतात का नुरा गेम करतात, त्याबद्दल? नाही, ते असं कसं लोकांचे विचार असते, असं राहतात पण कोणी लोक की मुन्हा करणारे. पण आपल्यापर्यंत आतापर्यंत त्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं नाही, आम्ही तसे केलं नाही आतापर्यंत. कारण की आमच्याकडे जो ग्रुप असते तो पूर्ण विश्वास असते आणि याच्यामध्ये कसं लोकांच्या पूर्ण मेहनतीचे पैसा लागलेला असते. तर हे आम्ही आतापर्यंत केलं नाही तसं. राहतात पण करतात असे काही लोक राहतात. आणि तुमचे जे गेम होतात त्यामध्ये लोक म्हणतात का तिसऱ्या घोड्यावर जास्त गेम चालते, त्याबद्दल काय सांगा? नाही, असं काही नाही. ते राहत असते असं काही, पण तसं ते काही गोष्टी सांगू मानतात का तुम्ही घोडा वगैरे? नाही, तसं काही नाही. तर चला काकाजी, आपण बैलांकडे जाऊ आता, थोडीशी बैलाबद्दल माहिती घेऊ थोडीशी. नमस्कार काकाजी. नमस्कार. याचं नाव काय? टायगर आहे. आणि सर्वात चॅम्पियन बैल म्हणजे तुमचा हाच आहे आपलं चॅम्पियन. आणि नीलम म्हणून आहे, तो आता बाहेर होळमध्ये गेलेला आहे. आणि याची किती बिलिंग झालं काकाजी? आता भरपूर झाले बिल, त्याचे भरपूर झालेले आहे. आणि याची धूर वगैरे कोणती आहे? दोन्ही धुरे चालते. दोन्ही धुरे चालते. आणि किती वर्षापासून तुमच्याकडे या बैल? 4 वर्ष झाला आहे. आणि कुठली खरेदी होती? ही आपली MP ची खरेदी होती. MP वरून खरेदी केला होता. म्हणजे याची जात वगैरे कोणती काकाजी? हे नागोर गावरान म्हणून आहे. यांच्याकडलाच आहे गोरा हा घेतलेला. यांच्याकडे आहे.
तर सांगा काकाजी याची वैशिष्ट्य. विशिष्ट म्हटलं तर दोन्ही दुरे धावत असते आणि साधा बैला झुकण्यासाठी वगैरे सर्व. हां, अशाप्रमाणे तुमच्याकडे आता शर्यतीचे बैल असतात हो ना होळीचे. परंतु आता बाकी बैल तर दिसू नाही शकत कारण की हे आता ते बैल आहेत नाही तर आहेत नाही का. यांच्या तिकडे जाऊ थोडं. नमस्कार, नमस्ते भैया. आप कहाँ से हो? एमपी से जी। एमपी से. और कितने साल से इनके पास हो? 4 साल से दादा। 4 साल से. कैसा लग रहा है इनका स्वभाव वगैरह? बस ठीक है साहब, रहते हैं मालिक के साथ हाँ. और कोई दिक्कत नहीं मालिक के साथ। और ये बैल के बारे में बताइए अंकल जी. भाई अब क्या बताइए अपने हिसाब से. भाई बैल तो बढ़िया है यार दौड़ने के लिए यार। हाँ। 2 ही धुर बराबर दौड़ता है, जिससे जोत लो नो टेंशन नो टेंशन. हो। और इसका स्वभाव वगैरह कैसा भैया जी? शांत है भाई। शांत है. हो, इसका कोई भी पकड़ लो, कोई भी कुछ कर लो, कोई दिक्कत नहीं करता। और वीर नाम है ना इसका. हाँ। हाँ. तो नहीं ये टाइगर है भाई। टाइगर है ना. टाइगर है, हाँ। वीर उधर है। इसके बारे में क्या बताना चाहोगे आप? बस दौड़ी ही है इसकी भाई। हाँ. दौड़ के हिसाब से अब आप किधर बैल लेते जाते हैं ना. जी, हाँ. हम होड़ खेलते हैं, होड़ सेकंड में नहीं दौड़ते। हाँ. शुक्रिया भैया जी इतनी जानकारी देने के लिए. धन्यवाद.